अकोल्यातील तुळजाभवानीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी। ग्रामदैवत भवानी देवी बनली श्रद्धास्थान। हुबेहूब तुळजाभवानीसारखं रूप असलेल्या देवीच्या दर्शनासाठी भाविक दाखल। मलाही इथं आल्यावर एकदम मी आश्चर्यचकित झालो। मी या मतदारसंघाचा आमदार आहो आणि सुरुवातीला माहीत होतं की या ठिकाणी हे आमच्या गावचे या पारतचे गणेश पाटील लांडे या ठिकाणी तुळजाभवानीचं मंदिर बांधू राहिले। पण आज इथं आल्यावर खरं एक प्रसन्न वाटलं की तुळजापूरचं देवीचं साक्षात दर्शन या पारससारख्या छोट्या गावामध्ये आमचे गणेश पाटील लांडे यांच्या रूपाने या परिसरातील सर्व लोकांना तुळजाभवानीचे दर्शन या ठिकाणी घडू राहिले। एक चांगलं भव्य दिव्य मंदिर, एक प्रसन्न मंदिर जे आमचं या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे। कोणतेही आम्ही शुभ कार्य करत असताना कुलदेवताचं दर्शन घेतल्याशिवाय कोणतेही शुभ कार्य करत नाही। मी 1998 पासून तर आतापर्यंत जेवढ्या 7 निवडणुका लढलो, 3 विधानसभा, 2 पंचायत समिती आणि 2 जिल्हा परिषद, एवढ्या 7ही निवडणुका मी कुलदेवताचं दर्शन घेतल्यानंतरच मी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आज ह्या ठिकाणी कुलदेवताचं दर्शन घेतल्यानंतर एकदम प्रसन्न वाटलं। आणि खरं तर म्हणजे मी गणेश पाटलांचं मनापासून स्वागत करतो की त्यांनी मला इथं आल्यानंतर समजले की त्यांच्या आईच्या इच्छा होत्या, त्यांच्या आईच्या इच्छा पूर्ण करणारा रत्न। कारण की आपण बरेच वेळा पाहतो आईच्या इच्छा असल्या तरी अनेक मुलं आईच्या इच्छा पूर्ण करत नाही, परंतु आईच्या इच्छा पूर्ण करणारा एक रत्न ह्या गावाला मिळाला आणि त्यांच्या आईचं स्वप्न ह्या ठिकाणी त्यांनी साकार केलं। काय मागणी करा देवीला हेच मागणी करणार की हे जे संकट शेतकऱ्यावर जे संकट आलं, जे संकटावर जे सुनामी आली या ठिकाणी, हे संकट शेतकऱ्याचं लवकरात लवकर दूर होऊ दे आणि या सरकारला, आई तुळजाभवानीला आम्ही प्रार्थना करतो की या सरकारला सतबुद्धी देव आणि शेतकऱ्याला या सरकारच्या माध्यमातून भरघोस मदत मिळो, हीच आईचे चरणी प्रार्थना करतो।